महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरण येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचा 8वा वर्धापन दिन उत्साहात। पालखी सोहळ्याने उरण नगरी भक्तिमय। आनंदनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचा 8वा वर्धापन दिन शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। स्वामींच्या चरणी मनात जी इच्छा व्यक्त केली जाते ती स्वामी नक्कीच पूर्ण करतात या अढळ श्रद्धेने यावर्षी विक्रमी संख्येने भाविकांनी मंदिरात हजेरी लावली आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। वर्धापन दिनानिमित्त शनिवारी सकाळी 8 वाजता भोपाळी आरती, 8:15 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अभिषेक आणि सकाळी 9 ते 12 या वेळेत श्री स्वामी सारामृत ग्रंथाचे पारायण करण्यात आले। सकाळी 10:30 ते 12 या दरम्यान नैवेद्य आरती पार पडल्यानंतर दुपारी 12 ते 3 या वेळेत भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला। वर्धापन दिनाचे मुख्य आकर्षण असलेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा नयनरम्य पालखी सोहळा दुपारी ठीक 4 वाजता मंदिरातून निघाला। ही पालखी संपूर्ण उरण शहरभर फिरवण्यात आली। पालखीच्या दर्शनासाठी उरणमधील भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती। संपूर्ण उरण परिसर स्वामींच्या जयघोषाने भक्तीने न्हावून निघाला होता। पालखी पुन्हा मंदिरात आल्यानंतर सायंकाळी 6:30 वाजता नैवेद्य आरती आणि 7 वाजता भजनाच्या कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता झाली। 8 वर्षांपूर्वी या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जात असे। यावेळी भाविकांच्या इच्छेनुसार जागेचे मालक शेखर म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन या पवित्र जागेत स्वामी समर्थांच्या मंदिराची स्थापना केली। गेल्या 8 वर्षात अनेक भक्तांना स्वामींच्या आशीर्वादाची व कृपादृष्टीची प्रचिती आली आहे। मंदिरामध्ये दर गुरुवारी विशेष धार्मिक विधी चालतात। दर गुरुवारी सकाळपासून स्वामींची विधिवत पूजा अर्चा आणि स्वामी सारामृत ग्रंथाचे वाचन केले जाते। तसेच दर गुरुवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 वाजता नैवेद्य आरतीही केली जाते। याला भक्तांची मोठी उपस्थिती असते। श्री स्वामी समर्थ सेवा संघ कमिटीचे उत्तम नियोजन असल्याने या भव्य सोहळ्याचे श्री स्वामी समर्थ सेवा संघ कमिटीकडून अत्यंत निष्ठेने शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केले जाते। भक्तांच्या डोळ्यातील भाव आणि स्वामींची सेवा हीच आमची खरी शक्ती आहे। भविष्यातही स्वामींची अशी सेवा अविरतपणे चालू राहणार असा दृढ विश्वास कमिटीच्या वतीने या प्रसंगी व्यक्त करण्यात आला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। आज आनंदनगर आपल्या स्वामी समर्थ मठाचा आज 8वा वर्धापन दिन आहे। तर जसं दरवर्षीप्रमाणे गर्दी अशी तशी यावर्षी पण खूप गर्दी आहे। गेल्या वर्षी पण 2-2.5 हजार लोक जेवून गेले। आता यावर्षी मला वाटतं स्वामींच्या कृपेने हा रेकॉर्ड पण ब्रेक होणार आहे। खूप श्रद्धा आहे इकडे सगळ्यांना खूप प्रचिती आलेली आहे स्वामींची। जे कोणी येऊन काही मनापासून मागतं ते स्वामी त्यांना देतात। आपलं कसं आहे, आपलं म्हणजे सोमवार ते रविवारी आपली पहिली पहाट आरती 8ची असते। त्याच्यानंतर मग स्वामींचा अभिषेक असतो आणि संध्याकाळी 7:30 आरती असते। पण गुरुवारी आपली एक तिसरी आरती पण असते, ती असते 10:30ची। 10:30ची आरती असते गुरुवारची नैवेद्य आरती आणि परत गुरुवारची 6:30ची असते, ती पण नैवेद्य आरती असते। आणि आज जसं तुम्हाला मी सांगितलं आज आपला 8वा वर्धापन दिन आहे। तर आज पालखी पण निघते, महाप्रसाद असतो। त्याच्या महाप्रसाद झाला की 4ची पालखी असते। मग ती पालखी आपली उरणभर फिरते। 6:30 इथपर्यंत आली की आपली 6:30ची मोठी आरती आहे। सकाळी पण आपलं भजन होतं। आता पण संध्याकाळी आपलं भजन आहे। बाहेरून भजनवाले आम्ही मागवलेले आहेत। त्यामुळे काय स्वामी जसा आशीर्वाद देतात तसा तो आशीर्वाद सगळ्यांना पडतो। सगळे आवर्जून येतात इथे। बोलल्याप्रमाणे सगळ्यांना प्रचिती भरपूर येत आले, भरपूर स्वामींचा अनुभव इकडे आलेला आहे। तसं मी सगळ्यांना विनंती करते की तुम्हाला जसं कळेल तसं या। आणि आज जर हे बाईक माझं सगळ्यांकडे जात असेल तर आवर्जून महाप्रसादासाठी नक्की या। आणि मी आणि राजेश हे आम्ही सगळं मठ सांभाळतो। माझे वडील शेखर म्हात्रे त्यांनी हे सगळं स्वामींचं हे सगळं स्थापना इथे केलेली आहे। आणि आमची पूर्ण टीम जसं काय तुम्हाला मॅनेजमेंट टीम दिसत आहे ती आमच्या पाठीशी आहे। स्वामी आहेतच आमच्या पाठीशी। त्यामुळे हे आम्ही आमचं हे सुरू ठेवणार। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।